हिंदू धर्मात देवी देवतांच्या नियमित पूजेसोबतच त्यांच्या मंत्रांचं आणि स्तोत्रांचं पठण करणं महत्त्वपूर्ण मानलं जातं। मंत्र केवळ साधकाला देवासोबतच नाही तर स्वतःसोबत देखील एकरूप करतात। वैज्ञानिक दृष्टिकोनातून देखील मंत्रांचा जप करण्याचे अनेक फायदे सांगितले जातात। अलीकडच्या धावपळीच्या काळात अनेकांना सतत कोणत्या ना कोणत्या तरी आरोग्य समस्या भेडसावत आहेत। अशा वेळी या आजारातील त्रास कमी करण्यासाठी काही मंत्रांचं पठण करणं फायदेशीर ठरू शकतं। असं मानलं जातं की प्रत्येक मंत्रांच्या उच्चाराने मानसिक आणि शारीरिक असा वेगवेगळा फायदा होतो। इतकंच काय तर बीपी आणि डायबिटीज सारखे आजारही कंट्रोलमध्ये ठेवता येऊ शकतात। ओम या शब्दातच इतकी ताकद आहे की पोटाच्या खोलीतून निघणारी ही नोट योग्यरित्या केल्यास अनेक समस्या दूर होतात। यासाठी तुम्हाला पुढील मंत्र प्रभावी ठरतील। तुम्हालाही आरोग्याच्या समस्या जाणवत असतील तर तुम्हाला पुढील मंत्र प्रभावी ठरतील। पहिलं म्हणजे दुर्गा सप्तशती मधील मंत्र, गायत्री मंत्र, महामृत्युंजय मंत्र, धन्वंतरी मंत्र आणि सूर्य मंत्र। धार्मिक ग्रंथानुसार सकाळी किंवा संध्याकाळी वरील 5 मंत्रांपैकी एका मंत्राचा जप अवश्य करावा असं सांगण्यात आलंय। याशिवाय मंत्र जप करताना स्वच्छ ठिकाणी बसून समोर धूप आणि दीप अवश्य लावावा। तसेच मंत्राचा जप करताना कोणताही वाईट आणि नकारात्मक विचार मनात आणू नये। देवाचं ध्यान करून मंत्राचा जप करावा। दररोज कमीत कमी 108 वेळा तरी या मंत्राचा जप करावा। हा मंत्र जप करण्यासाठी तुम्ही जपमाळेचा वापर देखील करू शकता।